लक्ष्मण भगवान कारंडे, राहणार पिंपळ, तालुका नांदगाव, जिल्हा नाशिक. आम्ही इकडे कुराड गावात आहे, मेंढ्या चारायसाठी. आम्हाला झाले तरी 2-3 महिने झाले इकडे यायला. पावसाळा इकडेच राहतो, रानवणीच राहतो आम्ही. लाडकी बहीण योजना माहिती आहे का? लाडकी बहीण योजना माहिती आहे. लाडकी बहीण योजना माहिती आहे का? माहिती आहे, पण फॉर्म भरलेला आहे. 2-1 महिने झाले, पण मग काय फॉर्म भरायला कुठे गेले होते? इकडे कुराड मध्येच भरलाय. म्हणलं आपल्या गावाला गेल्या परत इकडेच भरून घेऊ म्हणलं ऑनलाईन. खर्च वाचेल. हा, किती पैसे घेतले फॉर्म भरण्याला? 100 रुपये घेतले ना. त्याच्यानंतर तुम्हाला काही मोबाईल वर मेसेज? नाही, काही नाही, फक्त फॉर्म गेला असं मेसेज पडलाय. ते म्हणे काही येईन या तारखेवर मेसेज पैशांचा, त्या तारखेवर कशाचं काही नाही. चांगलाच फिरताना तुम्हाला काय काय अडचण येते? काय हे आता इच्छुक, आता साप वगैरे चालूच राहतं, पण मग आता ते परमेश्वराची कृपा आहे. आता नामदेव भगवान कारंडे. रेशन इथं भेटाय पाहिजे आम्हाला, आधार कार्ड. आम्ही रानवणी हिंडतो, गावात जाऊन रेशन भेटत आम्हाला, ते बी गावावरचे टायमिंग भेटत नाही. टायमिंग गेलो तर ते देत नाही. जायचा खर्च आपण त्यासाठी गेलो, तो टायमिंग राहत नाही त्याचं. मग इथं आपल्याला आधार कार्ड भेटलं पाहिजे. लाडक्या बहिणीबद्दल काय फॉर्म भरले, पण 2-1 महिने झाले, पण काय भेटलेच नाही अजून काय त्याचा लाभ. इकडं कोरड गावातच भरलं. एक दिवस गेला तुमचा फॉर्म भरायला? हा, 1 दिवस गेला. 2-4 दिवस फेलच गेले फिर मध्ये. हा, ते काय म्हणते सॉफ्टवेअर चालत नाही. हा, सॉफ्टवेअर चालत नाही. ते म्हणता काय ऑनलाईनच बंद आहे, काय तुम्ही आधार कार्ड अपडेट करा, मग काय बँकेत पैसेच पडणार नाही, काय असे KYC करा. मग बाईचं सर्व सगळा खर्च किती आला तुम्हाला? असं गण पैसे- दे 25 गण खात्यावर पैसे टाकले, 1000-1500 खात्यावर टाकले. तरी आले नाही. मुला बाळांनी शिक्षणाचं काय करू? कायच शिक्षण असं फिरू काय जाणं काय- येणं परवडत नाही, काही नाही. त्याच्यामुळे काय हॉस्टेलला टाकले तर राहते नाही. मग काय